आता हा वेगळा प्रश्न आहे. राईट द करेक्ट ऑप्शन ऑफ द गिवन अल्टरनेटिव्ह. खालीलपैकी पैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय लिहा म्हटले. हा कसला प्रश्न आहे माहिती आहे का मित्रांनो? हा गणनक्रिये संदर्भातला हा प्रश्न आहे. ह्याला आपण एक थेरम वापरतो, एक संज्ञा वापरतो, ती म्हणजे बोर्ड मास. BODMAS, बोर्ड मास. त्याच्यात बी म्हणजे काय माहिती ना? ब्रॅकेट. बी म्हणजे ब्रॅकेट म्हणजे कंस. हे काय आहे? ऑफ. म्हणजे ते सांगतो तुम्हाला, चा असं, चा असं आहे ते, चे किंवा चा आहे. ते डी म्हणजे डिवाइड करायचं, भागाकार. ए म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार. ए म्हणजे ऍडिशन करायची म्हणजे बेरीज, मिळवायचं. आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचं, वजाबाकी करायची. आलं का लक्षात? हे लक्षात ठेवा, बोर्ड मास. हे डोक्यात ठेवायचं, त्यामुळे गडबड होत नाही. आता पहिला पर्याय बघूया, बरोबर ह्याची किंमत काढून बघूया. पहिला पर्याय काय आहे आपल्या समोर? हे काय? 20 अधिक 5 भागिले 5 बरोबर 20 भागिले 5 अधिक 5. आपला रूल काय सांगतो? पहिल्यांदा कंस सोडवायचा. 20 अधिक 5 25 भागिले 5 बरोबर. आपल्याला दुसरा ह्याच्यात कुठे पहिला कंस आहे का? नाही. मग ऑफ येणारच नाही. मग आता काय? डिव्हिजन. 20 भागिले 5 किती आले? 5 चोक 20 अधिक किती? 5. 20 भागिले 5 5 5 5 म्हणजे 4 आणि 5 9. हे जुळलंय का आपलं? नाही. म्हणून हा पर्याय नाही. आता दुसरा पर्याय बघूया आपण. पर्याय क्रमांक 2, 7 गुणिले 8 अधिक 5 बरोबर 5 अधिक 8 गुणिले 7. ओके, लक्षात आलं का तुमच्या? आता काय करणार? ब्रॅकेट आहे का? नाही, त्यामुळे ऑफ येणार नाही. आता डिव्हिजन, भागाकार आहे का? नाही, मग काय येणार? गुणाकार पहिल्यांदा. मग 7 8 56 अधिक 5. इथे काय आहे? इथे काय आहे? तसंच आहे. ब्रॅकेट आहे का? कंस नाही. त्यामुळे ऑफचा प्रश्नच येणार नाही. डी डिव्हिजन नाही. ए मल्टिप्लिकेशन आहे. 8 7 56 आधी ही क्रिया करायची, अधिक 5 किती झाले? 61. 61 आणि 61. येस, करेक्ट. म्हणजे हे उत्तर आहे. पुढचं सोडून बघूया, हा ऑप्शन येतो का? आला तर येतो का बघूया. अजून अचूक पर्याय येतो का? 105 थर्ड वन 105 भागिले 3 भागिले 3 इज ग्रेटर दॅन 4 into 9. पेक्षा मोठे म्हटलंय. तर 105 भागिले 3 किती होतात? 45 त्रिक 35 त्रिक 105 35 त्रिक 105 हे भागाकार आहे सरळ सरळ. पेक्षा मोठा कुणाच्या? 9 चोक 36 पेक्षा. आहे का? 36 पेक्षा 35 मोठे आहेत का? नाही. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आता शेवटचा पर्याय बघूया, शेवटचा प्रश्न बघूया. 100 गुणिले 10 भागिले 1 हे मोठे आहेत कशापैकी? 100 भागिले 10 गुणिले 10. आता काय करणार आपण ह्या रूल प्रमाणे? या रूल प्रमाणे, बोर्डमास थेरम प्रमाणे काय करणार आपण? काय करणार? डिव्हिजनचं पहिलं करणार, भाग घालूया. 10 भागिले 1 किती येतं? 10 भागिले 1 10 भागिले 1 10. 100 गुणिले 10 किती होतात? 1000. आता इथे इज ग्रेटर दॅन कोण? 100 भागिले 10 किती होतात? 100 भागिले 10 गुणिले 10 किती झाले? 100. आहे का मोठा? 100 हा 1000 पेक्षा मोठा आहे का? नाही. दॅट मीन्स इट इज इनकरेक्ट, रॉंग. आलं लक्षात? त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ही संकल्पना तुम्हाला समजली असेल हे लक्षात ठेवा. बोर्डमास, BODMAS ब्रॅकेट्स ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, बेरीज आणि वजाबाकी म्हणजे काय? कंस, चा म्हणजे ऑफ, डी डिव्हिजन भागाकार, एम गुणाकार मल्टिप्लिकेशन, ए बेरीज आणि मग वजाबाकी. भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी हे लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक असे आलेले प्रश्न सोडवा आणि
यशस्वी विवाह व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू व्हेरी मच.